जय हनुमान खोणी प्रेझेंट आपण पाहू शकाल। मुकुंद स्मृती चषक 2025 ही शानदार आणि बहारदार असं आयोजन नियोजन पाहायला मिळतं। या सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅचेस आपण पाहिल्यात आणि याचा दुसरा दिवस अर्थातच फायनल डे आणि तिसऱ्या सामन्याला जी सुरुवात आपण पाहत आहेत मॅच क्रमांक 3 आहे, परंतु पहिले 2 संघ जिंकलेत ते संघ आता खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। एका साइडला गावदेवी कोलिवली जो टॉप मध्ये आहे। चला फील्डिंग सजून घ्या लवकरात लवकर। एनआर बोरपाडा टीम वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय। अतिशय दमदार आणि शानदार असं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं। टेनिस बॉल क्रिकेटला आलेला वलय आणि सुवर्ण दिवस त्यामध्ये आपण पाहू शकतात। या कवाड ते अंबाडी असं क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन नियोजन अफलातून पाहायला मिळतं। कालपासून या टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली। नीटनेटका आणि पारदर्शकता कशी असावी आयोजनाच्या बाबतीमध्ये हे आतापर्यंत कोणीकरांनी दाखवून दिले गेले। कारण एक प्रत्येकाचं स्वप्न असतं ज्या वेळेला गावातून आपण खेळत असतो किंवा ऑर्गनायझेशन करत असतो त्यावेळेला कुठेतरी आपल्या गावाचं नाव हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आता कॉम्पिटिशन एवढं वाढलं गेलंय। चला वेळेची दिरंगाई न करताना फील्डिंग सजून घ्या प्लीज। 2 पंच मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंच आहेत, त्यांना सुद्धा मी ताकीद देईन की थोडंसं स्पीड अप करण्यास विनंती करा। सामन्याला होते सुरुवात। प्रथम बॅटिंग करणारा संघ गावदेवी कोलिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एनआर बोरपाडा टीम फील्डिंग करणारा संघ पाहायला मिळतोय। एनआर बोरपाडा इलेक्टेड टू फील्ड। चला वेळेची दिरंगाई करू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम, कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये प्लीज। सामना 3 षटकांचा राहील, याची दखल घ्यायची दोन्ही संघांनी। लक्षात घ्या टाइमर सेट केले गेले, नो एक्सक्यूज। 2 षटके ही तुम्हाला 10 मिनिटात फेकले गेले पाहिजेत। जर 10 मिनिटे आणि 1 सेकंद जरी झाला तर तुम्हाला सर्कल मध्ये एक प्लेयर घ्यावा लागेल, याची दखल घ्यायची आहे। हे पंच सुद्धा तुम्हाला ताकीद देतील। थँक्यू व्हेरी मच राजेंद्र बजागे सर आणि एका साइडला गणेश पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात। ऑल इज वेल ही स्पर्धा सामन्याला होते सुरुवात। एनआर बोरपाडा टीम कडून प्रथम बॉलर गोलंदाजी मार्कवर विवेक। वैभव स्ट्राइक इन कडे पाहायला मिळत आहेत। वैभव भन्नाट फॉर्मामध्ये असलेला हा खेळाडू वैभव आणि राहुल अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये। चला अजून फार वेळ दवडला जातो। एनआर बोरपाडा टीम प्लीज डोंट वेस्ट द टाइम। आयोजकांकडून आम्हाला सूचना येत आहेत की वेळ फार दवडला जातोय। टाइम इज मनी, टाइम इज क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट। सामन्याला होते सुरुवात। षटक क्रमांक पहिला घेऊन येईल मिस्टर विवेक आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना। दोन षटक 10 मिनिटे। जसा चेंडू डिलिव्हर्ड होईल तिथून तुम्हाला 10 मिनिटात काय जे टाइमपास करायचं ते करू शकता, परंतु जर 2 षटक झाली 10 मिनिटे लागली तर एक फिल्डर तुमचा सर्कल मध्ये येईल, याची दखल घ्यायची आहे। पण असं करू नका की 2 षटक 10 मिनिटे गेल्यानंतर शेवटचं षटक 15 मिनिटाचं टाकतील। हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली, स्टीअर केलं गेलं होतं। बॅकफुटला जाऊन 1 रन्स मिळेल जरूर। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, फेकी खराब झाली आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत। या दुहेरी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर अकाउंट ओपन केले गेले ते पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर। गावदेवी कोलिवली ही टीम आपण पाहत आहेत या असोसिएशन मध्ये भरपूर फायनलिस्ट होणारी टीम म्हणून। एनआर बोरपाडा टीमचा 12वा खेळाडू नाहीये, तर तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागणार आहे। 2 धावांचं पॅनलाइज केलं जाईल। या षटकानंतर ते ऍड होतील। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यस टेकन। कॉटन बोल्टची संधी आणि ती प्राप्त झाली। फलंदाज बाद होत असताना आपण पाहू शकताय पहिला धक्का वैभवच्या स्वरूपात। स्ट्रॉंग बॅटर मैदानाच्या बाहेर पहिला धक्का 2 रन करून आपण पाहू शकताय। बॅक टू द पॅव्हिलियन गॉन।
प्ले मध्ये आपण पाहू शकाल बॅटचं तेवढं एलिव्हेशन नव्हतं आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकाल तो मोमेंट पाहायला मिळाला नाही. फुटवर्क चांगलं होतं परंतु थोडंसं कुठेतरी मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही आणि त्या कारणास्तव चेंडू बराच वेळ हवेत होता. बॉलरला संधी होती आणि कॉटन बॉलची जर आपण पाहिलं तर इथे पहिली विकेट पाहायला मिळते गोलंदाज विवेकच्या खात्यामध्ये. 2 वर पहिला धक्का. सुरुवात यावेळेला थोडीशी संत गतीने आणि विकेटच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर पहिली विकेट लवकरात लवकर गेल्यानंतर आता थोडाफार कुठेतरी दबाव असेल. त्या दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी होईल का हा सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह असेल गावदेवी कोलिवली या टीमच्या खेळाडू कक्षामध्ये. ऑन साइडला फटका छान आहे. 1 रन जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना चांगली फिल्डिंग झाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचले गेले. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रशांत आणि राहुल. प्रशांत आल्या 1 रन अकाउंट ओपन करतोय आणि राहुलला आपण पाहतायत आतापर्यंत अकाउंट ओपन झालेलं नाहीये. चांगली गोलंदाजी विवेक मोठे फटके मारून देत नाहीये. 3 बॉलचा आढावा घेत आतापर्यंत लेंथ लाईन सुपर पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहुलच्या बॅटमधून परंतु इथे विकेट मिळेल. झेल करवी फलंदाज बाद. राहुल डकवर शिकार बनत असताना पाहायला मिळतोय. दुसरा धक्का विवेकच्या खात्यामध्ये. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय विवेक. मॅग्निफिसंट बॉलिंग. फलंदाज बाद गॉन. चांगला बॉल होता. मिडल ऑफ द बॅटने परफेक्ट चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. टेम्परामेंट कमी पाहायला मिळालं आणि जो झेल टिपला गेला अप्रतिम पाहायला मिळतो. कॅचेस विन द मॅचेस आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक मॅच साठी बेस्ट कॅचचा अवॉर्ड तुम्हाला देऊन सन्मानित केलं जाईल. कारण एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. मराठीत म्हण म्हटली जाते की बुडत्याला काडीचा आधार. अ ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ. त्याचप्रमाणे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार हा असावा लागतो आणि तोच आधार मात्र क्षेत्ररक्षक देत असताना आमच्या या गोलंदाजांना आपण पाहू शकता. 3 रन्स 2 विकेट. विवेक आपल्या गोलंदाजी मार्कवर येणार बोरपाडा टीम कडून. तर एका साईडला गावदेवी कोलिवली. आता इथे पार्टनरशिप होईल का? सिंगल डबलला प्राधान्य देतील की षटकार चौकारांसाठी परिभाषा बोलतील? सिंगल यावेळेला जरूर पाहायला मिळते. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने 1 रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या गावदेवी कोलिवली टीमची थोडीशी नाजूक पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये थोडीशी संत गतीने सुरुवात. कुमार बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 4 रनवर 2 धक्के बसले गेले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे प्रगतीपथावर. 3 षटकांचे सामने आहेत. त्याची दखल घ्या आपण. यावेळेला अप्रतिम कुमारच्या बॅटमधून जबरदस्त आपण पाहतात. प्रशांतच्या बॅटमधून षटकार 6 धावा. आदरणीय सन्माननीय नितीनजी तारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. खांडपे गावातील एक अनमोल रत्न. मी त्यांना विनंती करेन की आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. निखिलजी तारे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचलेली फलकावर 10. काय फटका खेळला होता. अप्रतिम जे प्रेशर होतं ते रिलीज केलं. पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवर 5 बॉलचा आढावा घेत विवेकने अप्रतिम गोलंदाजी केली होती. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा विवेक हा आपण ट्रम्पकाट गोलंदाज पाहायला मिळाला. 10 वर 2 धक्के आतापर्यंत आणि पहिल्या षटकामध्ये यस पंच काय दर्शवत आहेत. पॅनलाइज 2 धावा. रेट यावेळेला आणि टायमर हर्ष गायकर आम्हाला दर्शवतात की पहिल्या षटकामध्ये किती मिनिटे लागलेत. 5 मिनिटे लागलेले आहेत. परफेक्ट यावेळेला चाललोय. 33 चौकार आणि 18 षटकार या स्पर्धेमध्ये चॅलेंज ग्राउंड आहे आणि चॅलेंज स्वीकारावं लागणार आहे तुम्हाला. कारण टेनिस बॉलचे क्रिकेटचे तारे सितारे याच मैदानात येऊन गेले. भले भले फलंदाज येत असताना आपण पाहतायत या MRI टेनिस बॉल क्रिकेटला त्यांना षटकारात गवसणी घालण्यासाठी खूप वेळ लागला. चांगला बॉल ह्यावेळेला फुलर लेन्थचा बॉल होता. बंटी पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट करत असताना की मोठे फटके मारून दिले जाणार नाही. 12 रनवर 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा फटका तर पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल. अप्रतिम चांगलं क्रिकेट
फिल्डरने खूप चांगली साथ दिली ती गोलंदाजाला आतापर्यंत 3 धक्के बसले गेले गावदेवी कोलिवली या टीमला 12 या धावसंख्येवर 12 लॉस ऑफ 3 विकेट. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते, भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित येऊन सुंदर घर बनत असेल तर आपण एकत्रित येऊन खोणीकर आपण चांगली स्पर्धा भरवायला का नको. आणि हेच मुख्य उद्देश की आज आपल्या गावाचं नाव या स्पर्धेच्या माध्यमातून कुठेतरी एक चांगलं कानाकोपऱ्यात पोचावं. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं. म्हणतात ना की स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात विमानात बसलो म्हणून उड्डाण केलं असं होत नाही. तर त्या गोष्टी तुम्हाला सत्यात स्वप्न साकारावं लागतं आणि त्या स्वप्नांचं खऱ्या अर्थानं आज हे फळ आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं आयोजन नियोजन पारदर्शकता आहे. या आयोजनाची भारतीय संस्कृती जपली जाते. येणाऱ्या प्रत्येक आमच्या लाडक्या पाहुण्यांचं स्वागत केलं जातं बारकाईने. अप्रतिम चांगला बॉल होता. पुन्हा एकदा बंटी ह्या वेळेला काय गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. 12 वर 4 धक्के बसले गेलेत. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. कालच्या दिवसात आपण पाहिलं 20 वर्षानंतर ज्यांचं स्वप्न पूर्ण झालं अर्थातच जयदुर्गा सुपेगाव. एका साईडला जय हनुमान खोनी बी टीमने चांगला खेळ दर्शवला गेला होता. त्या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रणिलने जो षटकार मारला आणि 5000 रुपयाचं कॅश प्राइज ज्याला मिळालं म्हणजे त्याची ती वेळ होती आणि कालचा दिवस तो आठवणीत ठेवेल अशा प्रकारचा 20 जानेवारीचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. कारण प्रत्येकाची वेळ येत असते आणि त्या नामी संधीचं सोनं करणं हे आपल्या स्वतःच्या हातामध्ये असतं. ते प्रणिलने काल करून दाखवलं परंतु शेवटच्या मोमेंटला संघ पराभूतच्या छायेत गेला. सरळ बॅटचा उपयोग करत असताना स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. उंचीचा फायदा मिळालाय. चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 14 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बंटी आतापर्यंत 4 बॉलचा खेळ साकारला गेला. त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. चांगला फटका ह्या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाईल. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत किती धावा मिळतील याकडे लक्ष असणार आहे आणि ते चौकार मिळेल. ग्रेट बॅटिंग बाय प्रशांत. सुपर बॅटिंग. या चौकाराने संघाची धावसंख्या 16 वर 18 वर जाऊन पोहोचली गेली. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34वा हा चौकार. कालपासून आपण इन्क्लूड केलं तर 33 आता सकाळच्या 17 पर्यंत आणि हा 34वा चौकार पाहायला मिळतो या स्पर्धेतला. 4 गडी बाद झालेत. सुपर बॅटिंग प्रशांत. 4 बॉलमध्ये 13. जबाबदारीचा खेळ स्वीकारलाय. एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट कसं खेळावं. ऑन साइडला स्लॉक केला जातो चेंडूला. ती बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गणेश पाटील सरांच्या जस्ट जवळून चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल मेल. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झाले ते 2 आणि 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 9.50च्या सरासरीने 19 वर जाऊन पोहोचली गेली. गावदेवी कोलिवली या टीमची 19 लॉस ऑफ 4 विकेट. प्रशांतचा विचार केला तर 5 बॉलमध्ये 14 रन. एक जबाबदारीचा खेळ स्वीकारलाय. रिस्पॉन्सिबिलिटी क्रिकेटचा 7 शब्दांचा अर्थ आहे आणि त्यामध्ये आर फार मायने राखतो. तो म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. 2 षटक परफेक्ट. हर्ष गायकर आम्हाला दर्शवतात की परफेक्ट यावेळेला चाललेले आहेत. 2 षटक तुम्ही 10 मिनिटात कव्हर केल्याबद्दल आयोजकांच्या वतीने धन्यवाद. परंतु हे शेवटचं षटक 19 रन 19. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. 2 षटकांचा खेळ झाला. 19 वर 4 धक्के येणार. बोरपाडा या टीमने आपण पाहिलं तर प्रथम टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारण्याचा धाडसी निर्णय घेतला. पहिलं षटक सफल षटक पाहायला मिळालं विवेकचं. परंतु या षटकात बंटीच्या पहिल्या बॉलवर असं वाटलं की बंटी एवढ्या धावा देणार नाही परंतु धावा आल्या. कारण प्रशांतची बॅट यावेळेला बोलू लागले आणि अक्षरशः खेळपट्टी आता त्याच्या प्रेमात पडले. 3 षटकांमध्ये 25, 27, 30 या धावा जर येत असतील तर इथे टफ आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये.
फुलटॉस बॉल होता ऑफ साईडला, कोणी फिल्डर नाहीये, गॅप शोधला आणि सरळ इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळून दिला, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. गुड बॅटिंग, गुड शॉट. 4. चांगला फुटवर्कचा वापर आपण पाहू शकाल. लो फुलटॉस बॉल होता, सुंदर पद्धतीने ड्राईव्ह खेळला गेला. इनफिल्डच्या वरून खेळण्यात यश संपादन मिळालं आणि इथे चौकार येत असताना 23 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. प्रशांत काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय, मन मोहित करतोय आणि ही खेळपट्टी अक्षरशः वर्चस्व गाजवत असताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला फ्लिकचा फटका, डिप मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. गॅप शोधला आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता बॅक टू बाउंड्रीज. इथे आपण पाहू शकाल अजून एक चौकार आला तर बक्षिसांची खैरात होत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. ज्यामध्ये आपण पाहिलं तर 27 वर 4. 27 लॉस ऑफ 4 विकेट. डेड बॉल. राजेंद्र बजागे सर या ठिकाणी दर्शवत असताना त्यांचं मनपसंदीदा मैदान म्हणून ओळख आहे. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलाय. 6 धावांकरता. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मॅक्झिमम 6. षटकार 6. Great timing, T for temperament, T for timing, T for technique and T for talent. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त प्रहार केलाय. हा 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा हा स्ट्रोक पाहता येईल. आज प्रशांतला हा स्ट्रोक आवडेल आणि तो त्याच्या स्टेटसला ठेवेल यात ती मात्र शंका नाहीये. क्लास बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर 4 धक्के बसले गेलेत. 33 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. रवीचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं. 1 धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत 2 धावा परिपूर्णता आपल्याला पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंच 1 शॉट दर्शवत असताना राजेंद्र बजागे सर करडी नजर आहे. ऍब्सोल्युटली सुपर डिसिजन. 1च धाव मिळेल आणि या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर गावदेवी कोलिवली 34 रन 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल फेकून झालेत रवीच्या हातखंडामधून 4. एक अंडरस्टँडिंग स्कोर कसा असावा, गोलंदाजाला फाईट करण्यासाठी बळ कसं मिळावं, 34 ला 4. वन शॉट आपल्याला पाहायला मिळाली. 34 रन 4. चांगली पंचांची भूमिका. ॲज अ शार्प, ॲज अ नीडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत न्याहाळलं आणि इथून 1 शॉट आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत काय बॅटिंग केले प्रशांतने. 9 बॉल मध्ये 29 धावांची झंझावती खेळी. चांगला बॉल होता. फुलर लेन्सचा पाहायला मिळतोय. 1 रन अद्यावत केली जाईल. 1च धावेवर सॅटिस्फाईड होतील का. आणि 10 बॉल मध्ये 30 रन्स प्रशांतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. 300च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करताना सुपर बॅटिंग. 35 वर 4 धक्के बसले गेलेत. प्रॅक्टिसचा हा प्रभाव आपल्याला स्पष्टपणे प्रशांतच्या बॅटिंगवर दिसतो. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्व नाहीये, तुम्ही कशा पद्धतीने प्रॅक्टिस करता याला खूप महत्व आहे. इथून आपण पाहतायत यस फलंदाज बाद होईल. कॉलिंग अगोदरच आपण पाहतायत रनआउटच्या स्वरूपात ही विकेट मिळते. आता मंकड विकेटचा हा शब्द जो आहे तो डिक्शनरी मधून डिलीट केला गेलाय. या नियमानुसार आपण पाहतायत एक काळ होता विनू मंकड या नावाने मंकड विकेट म्हणून जी ओळखली गेली. फार मोठ्या चर्चेत या विकेट्स राहिल्या. चांगली बॅटिंग, टाळ्यांचा कडकडाट, अप्रिसिएशन डगआउट मध्ये करत असताना खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35, लॉस ऑफ 5 विकेट. ऑन साईडला षडंपूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर येत आहेत वेगाने.
एक रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. 36ला 6 37 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. गावदेवी कोलिवली या टीमने NR बोरपाडा या टीम समोर 37 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील हे तर आपण पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर आपण एक नजर टाकूया जे दातृत्व व्यक्तिमत्व आहे ज्यांनी या स्पर्धेला त्यांच्याशिवाय स्पर्धा अपूर्ण आहे असे दानशूर व्यक्तिमत्व मुकुंद स्मृती चषकाला ज्यांनी खूप चांगले योगदान दिले, विशेष सहकार्य केले. प्रथम पारितोषिक श्री शैलेश सावळाराम शिंगोळे साहेब यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. प्रथम पारितोषिक. द्वितीय पारितोषिक श्री अरुण गंगाराम पाटील. बेस्ट बॅटर श्री नितेश रघुनाथ पाटील. बेस्ट बॉलर ॲडव्होकेट अजय विष्णू पाटील. मॅन ऑफ द सिरीज गोरखनाथ दादू शिंगोळे. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी श्री नितीन भास्कर बागळ. गिफ्ट हॅम्पर कैलासवासी लक्ष्मण कोळ्या पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विजय लक्ष्मण पाटील यांच्याकडून. गिफ्ट हॅम्पर कैलासवासी अक्षय मनोहर बागल यांच्या स्मरणार्थ श्री हेमंत मनोहर बागल. कॅच ऑफ द मॅच श्री बाळाराम कोळ्या पाटील. टॉस विनर श्री नितेश बबन बागल. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच सुरेश वालको पाटील कोल्ड ड्रिंक्स. या सर्वांचा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. एका रांगेमध्ये येत असताना हे डिसिप्लिन क्रिकेट. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. 37 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून ऐतिहासिक मैदान म्हणून या चॅलेंज ग्राउंडची ओळख आहे. समोरच RR पाटील पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळतो. आशा पाटील स्टँड आपण पाहू शकाल. प्रियांशी स्टुडिओ. त्यानंतर आशा पाटील स्टँड समोरच आपण पाहू शकाल. चॅलेंज ग्राउंड डगआउट विलास R साहेब एक मोठं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेले तुम्हा सर्वांचे लाडके प्रेरणास्थान म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तर विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राइब करा. सदोतीस धावांचं लक्ष्य येणार बोरपाडा या टीमच्या समोर आहे. गावदेवी कोलिवली टीमचा बॅटर प्रशांतने जी बॅटिंग केली, झंझावती बॅटिंग. ओळखलं होतं रिस्पॉन्सिबिलिटी आज माझ्या खांद्यावर आले. वैभव लवकरात लवकर बाद झाला, परंतु प्रशांतची बॅट यावेळेला बोलू लागली, तळपली अक्षरशः. जे आपण पाहत आहेत लाईव्ह टेलिकास्ट जे विशेष सहकार्य केलेलं आहे रुपेशजी रमेश बागळ आणि किरणजी बळीराम बागळ या दोन व्यक्तिमत्वांकडून, जे आज ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहत आहेत, त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. स्टार्ट ऑफ द मॅच टाइमर सेट केलं गेलंय. हर्ष गायकर आमचे गुणलेखक आहेत, गोल्डन मॅजिक फिंगर, आणि सुजय लिख या ठिकाणी पाहायला मिळतात डिजिटल स्कोरर. पहिलाच बॉल खोलवर चेंडू पाहायला मिळतो वैभवचा. एक रन तर मिळते, परंतु इथे थोडेसे लेझी राहिले आणि त्याचा परिणाम 2 धावांवर पाहायला मिळतोय. बॉडी लँग्वेज तर पॉझिटिव्ह आहे. रवी आणि जयेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणते धावसंख्येचा पाठलाग जेव्हा करायचा असतो, 3 षटकांमध्ये मोठी धावसंख्या तुम्हाला उभारलेली असते आणि त्या अचीव करायच्या असतील तर पहिल्या षटकापासून तुम्हाला चांगली रणनीती आखावी लागते. धावा मोठ्या प्रमाणात याव्या लागतात. 12.33 आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आहे
आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहत आहेत पहिल्याच बॉलवर 2 धावा. प्रतिम चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप मध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3 या धावसंख्येवर. पहिल्या 2 बॉलवर आपण पाहिलं तर मिस्टर रवीचं जे बॉडी लँग्वेज आहे ती पॉझिटिव्ह दिसते. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बोलतायत की या धावा अचीव करण्यासाठी मला सलामीवीर म्हणून पाठवले. तर हा आत्मविश्वास असतो. कारण म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला माणूस पुन्हा कधीच जिंकू शकत नाही. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 434 धावा झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका टीमने हार मानली नाही. एक इतिहास रचला. 434 धावा पूर्ण केल्या. 438 धावांपर्यंत मजल मारली. हा इतिहास बोलतो. क्लीन बोल्ड. तेज तर्रार चेंडू होता. कोलिवली एक्सप्रेस. वैभव मॅग्निफिसंट डिलिव्हरी. दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉयड. पहिला धक्का. मिस्टर जयेश गॉन. तिसऱ्या बॉलवर विकेट मिळते. पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर 1 आणि तिसऱ्या बॉलवर विकेट. वैभव म्हणतायत जर विथ द बॅटने माझी चांगली कामगिरी झाली नाही, परंतु विथ द बॉलने मी चांगली कामगिरी करू शकतो. आय एम द बेस्ट हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं 3 षटकांचा सामना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात सुंदर सुरुवात झाली. सकाळच्या 17 पासून आपण पाहत आहेत वेळेनुसार सामन्याला सुरुवात होत असताना काल उद्घाटन समारंभ 16 झाल्या कारणाने थोडस उशिराने सुरुवात झाली होती. गोलंदाज सज्ज. यावर अप्रतिम पायावरचा बॉल अगदी मनगडाचा वापर करत चेंडूला फेकून दिलंय आणि वन हँडने यावेळेला कॅच कॅरी करत असताना आपण पाहत आहेत फिल्डर त्या ठिकाणी होते. हितेश पहा आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. जो फटका खेळला होता क्लास होता आणि हा झेल पाहू शकाल. ए मेरे बायत का खेल है. क्या बात है हितेश. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक कॅच. याला म्हणतात प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सराव हा तुम्हाला बळकट बनवत असतो आणि सरावाशिवाय हा खेळ खेळणं फार कठीण असतं. कॉन्फिडेंटली हा झेल होता. म्हणून तर बेस्ट कॅच ऑफ द मॅच या स्पर्धेला प्रत्येक मॅचला आपण पाहत आहेत दोन्ही टीमच्या माध्यमातून जो सर्वात चांगला बेस्ट कॅच घेईल त्याला एक गिफ्ट हॅम्पर आहे. आदरणीय प्रमोदजी शिंगे साहेब यांना आपण पाहत आहेत. अतिशय कष्टाळू आयोजक दक्षत शिंगोळे यांना आपण पाहू शकाल. कारण आयोजन म्हटलं तर अक्षरशः डोळ्याला झोप नसते. चांगलं आमचं आयोजन होणं स्वाभाविकच आहे आणि त्याकरता हे संपूर्ण कष्ट. पुन्हा एकदा बॉल तयार. वैभव स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 30 तर्रार चेंडू. रफ्तार का सौदागर. सुपर बॅटिंग. एका साईडला रवीच्या बॅट मधून आपण पाहिली सुपर बॉलिंग. आदरणीय योगेशजी शिंगोळे यांना मी विनंती करेन की आयोजक आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 3 वर 2 धक्के. वैभव पुढील बॉल ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. 1 रन तर मिळेल. 1च धावेवर सॅटिस्फाईड आणि पहिलं सफल षटक वैभवचं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त धावा खर्च केल्या त्या 4 आणि रन्स यावेळेला 4, 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक वर्चस्व आणि प्रतिबिंब उमटवलं ते पहिल्या षटकामध्ये मिस्टर वैभवने. हॅलो 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 33 रनची आवश्यकता आहे. 16.50चा आता आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अनंता. रवीला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळत नाहीये. एका साईडला त्याचे पार्टनर राकेशला आपण पाहत आहेत. राकेशकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे. क्रमांक 4चा फलंदाज तर इथून कशी बॅटिंग करेल याकडे लक्ष असेल. अनंता आपले गोलंदाजी मार्कवर येताना
ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. एनआर बोरपाडे या टीमची 5 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेक. दरम्यान राकेशसाठी पारितोषिक आलंय. जर लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार जोडले तर विनोद शिंगे यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि नितेश बागल यांच्याकडनं 2000. अप्रतिम फटका छान आहे. ऑन साइडला खेळला गेलाय. डीप मिड विकेटला चेंडू बीट करत निघून जाईल. 4 धावन करता मिळेल चौकार. गुड शॉट. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 9 या धावसंख्येवर. 9 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. रवी एक तंत्रशुद्ध फटका अतिशय चांगला पाहायला मिळाला. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने निघून गेला. लेट मुकुंद स्मृती चषक आपण पाहताय 2025. ऑन साइडला रवीच्या बॅट मधून फटका तर छान आहे, परंतु वैभवला निवडलं आणि चांगला जजमेंट आणि कोऑर्डिनेशन सुपर पाहायला मिळतं. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल मिस्टर रवीला या ठिकाणी परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. तिसरा धक्का एनआर बोरपाडा टीमला. कालचा दिवस आपण पाहिला. ज्युनियर खेळाडूंचा दिवस आपण पाहू शकलात. या सुनील स्पोर्ट्स बॉम्बेपाडा जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर लगेच तुम्हाला खेळावं लागणार आहे. म्हणजेच फर्स्ट हाफ क्लिअर आपण थोडंफार करणार आहोत. चला टॉस साठी सुनील स्पोर्ट्स बॉम्बेपाडा टीमचे कॅप्टन आपण यायचंय. चेक. दरम्यान सन्मान्य संदेशजी खारीक साहेब यांच्या माध्यमातून आपल्या मंडळासाठी मुळाचं सहकार्य लाभलं, त्यांचं शतशः आभार व्यक्त आपण करूया. थँक्यू सो मच. टू कॉम्बॉक्स. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3. अनंतचा हा बॉल यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिसटायमिंग स्ट्रोक. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावेल. सिंगल मेल आणि दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 10. या आकड्यामध्ये आज सिनियर खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी भरपूर चांगलं क्रिकेट सातत्याने हाताळले गेले. काल ज्युनियर खेळाडू होते. अंडर 21, अंडर 16चा खेळाडू सुद्धा आपण पाहू शकलात. कालच्या दिवसामध्ये खेळला हर्ष गायकरने तर त्याला 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं होतं. चांगली गोलंदाजी म्हणण्यापेक्षा त्याचे चेंडू जे होते लेंथ लाईनचे पाहायला मिळाले होते. राकेशसाठी पारितोषिक चालू आहे. विनोद दादांच्या माध्यमातून 3000. लगातार 3 षटकार जोडले तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 11 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी, अतिशय सुंदर प्रभावित मारा पाहायला मिळतोय. पहिलं षटक वैभवच्या नावावर गेलं. दुसरं षटक आपण पाहताय तर अनंता चांगली गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावर आणि भेदक मारा, अचूकता भेदकता दर्शवतोय. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्ती अखेर 11 रन 3 विकेट. येणारे 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 26. एनआर बोरपाडा नीड 26 मोर फ्रॉम 6 बॉल. चला आपल्या व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान घेत करत आहोत. आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय खांडपे गावचे निखिलजी तारे साहेब उपस्थित आहेत आणि निखिल दादा तारे यांचा आपण शुभ सन्मान कंप्लीट करणार आहोत. आणि हा सन्मान कंप्लीट करण्याकरिता आम्ही विनोद दादांना विनंती करेन की आपल्या शुभ से आपण हा शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करत आहोत. खांडपे गावचे गोड व्यक्तिमत्व निखिल दादा तारे हे उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करत आहोत. तदनंतर आपल्या व्यासपीठावरती अतुलदादा शेळके देखील उपस्थित आहेत आणि अतुलदादा शेळके यांचा देखील आपण शाही सन्मान शुभ सन्मान करूयात कंप्लीट. विनोद दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान कंप्लीट करत आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सिंगल आली आणि संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉल आणि 25 रनची आवश्यकता असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहू शकता. यस टेकन. गुड कॅच.
4 बॉल आणि 25 रन. आता थोडंसं यावेळेला आपण पाहू शकतायत आव्हान कठीण होऊन राहिले. 4 बॉल 25. उद्यापासून 25 चा आकडा खूप मायने राखणार आहे. डीडी स्पोर्ट्स बिनारच्या मैदानात आपण अंडर 25 चा बिग बॅश धमाका उद्यापासून रंगताना पाहायला मिळेल. ऑल इंडिया आणि अतिशय चांगलं आयोजन नियोजन त्या स्पर्धेचं 70-70 प्रेझेंटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अंडर 25 आणि थँक्यू व्हेरी मच मी म्हणेन मराठी IPL समालोचक कुणाल दाते सर आणि त्याचप्रमाणे जुन्नर भूषण आणि मुंबई भूषण चंद्रकांत शेट्टे सर यांच्या माध्यमातून उद्याच्या दिवसात समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. 4 बॉल आणि 25 ची आवश्यकता. 12ला 4 विकेट आतापर्यंत. दरम्यान नवीन बॅटर मित शेळके मैदानामध्ये आपण पाहतो आणि जर मितने षटकार जोडला तर अतुल दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न या वेळेला एक वेगळ्या शैलीने झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस ठरले. लगातार विकेटवर विकेट मिळतात. गोलंदाज आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी करत असताना ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग कलात्मक गोलंदाजी. 3 बॉल आणि 25. बारावर 5 धक्के 37 धावांचं टार्गेट सेट करत असताना NR बोरपाडा टीमची सुरुवात थोडीशी नाजूक झाली. जर तिथे 12 ते 13 धावा आल्या असत्या तर कदाचित कुठेतरी माइंड मध्ये क्लिक झालं असतं की सामना आपल्या बाजूने आपल्याला झुकवायचा आहे. परंतु वैभवची जी गोलंदाजी राहिली ती अप्रतिम. दरम्यान विश्वास आलेत मैदानामध्ये आणि विश्वासाने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज विनोद दादा शिंग यांच्या माध्यमातून आहे. सुंदर चेंडू होता. हॅट्रिक बॉल होता. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू उसळी घेतली आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. 2 बॉल 25. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. अप्रतिम चांगला बॉल आणि सरळ चेंडू निघून जाईल पाठीमागे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी राहिले. लेग बायचा इशारा आला. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. हितेश अतिशय चांगला तिखट मारा पाहायला मिळतो. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा आतापर्यंत या तिन्ही गोलंदाजांची कृती अप्रतिम राहिली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. तो हरकत नाहीये. विजयी होत असताना संघ पाहायला मिळतोय गावदेवी कोलिवली आणि NR बोरपाडा टीम. आपण आलात वेळेवर हजर राहिलात. चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामासाठी इथून तुम्हाला सुधारणा करून चांगल्या क्रिकेटसाठी हार्दिक शुभेच्छा.